एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आणि परम प्रेमास्पदत्वाने अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं तेच व्यासकृपेने संजयाला या ठिकाणी दिलेल्या दूरश्रवण आणि दूरदर्शन सिद्धीच्या द्वारा अवगत झालेला आहे आणि त्याला झालेला जो हर्ष किंवा त्याला झालेलं विश्वरूपाचं दर्शन त्या दर्शनासंबंधाने तो धृतराष्ट्राशी संवाद करत आहे आणि त्याला सांगतो की ज्या वेळेला भगवंताला लक्षात आलं न तुमाम शक्यते द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम। माझं ऐश्वर्य योग पहा म्हणजे या ठिकाणी माझ्या ठिकाणी असणारी जी दिव्य अलौकिक शक्ती आहे त्या शक्तीनं मी तुला जे विश्वरूप दर्शन दाखवत आहे त्यासाठी तुला दिव्य दृष्टी देत आहे आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला विश्वरूपाचं होणारं दर्शन त्याचं वर्णन या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला उद्देशून करत आहे। काल आपण पाहिलं की या ठिकाणी अर्जुनाला एकसरे ऐश्वर्य पाहले तया चमत्काराचे एकार्णव झाले चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाच्या। ते म्हणतात की हे राया हे धृतराष्ट्रा या ठिकाणी ज्या वेळेला श्रीहरी परमात्म्याने ह्या धनंजय अशा अर्जुनावर जेव्हा पूर्ण अनुग्रह केला त्यावेळेला प्रथम त्याला काय झालं कवनीकडेही माया ऐशी भाष नेण्याची तो त्याला माया नावाचा पदार्थ काय आहे माया कार्य काय आहे याविषयीचं त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान होत नाही म्हणजे ज्ञान होत नाही म्हणजे याचा अर्थ मायेने त्याच्यावर प्रभाव केलेला आहे। माया काय करते आपल्या स्वरूपावरच राहते आणि स्वरूपाला आच्छादन करते असा याचा अर्थ नाही। माया नेण्याची म्हणजे ती मायेचा मागमूस देखील त्या ठिकाणी राहिला नाही म्हणजे मायेचा पूर्णपणे निराश झाला अशा प्रकारचा अर्थ की कवनीकडे ही माया ऐशी भास नेण्याचे तो एकसरे ऐश्वर्य तेजे पाहिले। काल आपण पाहिलं होतं की अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यापूर्वी भगवंताने त्याची माया जी आहे किंवा आपलं मायेचं आवरण आहे किंवा आपली असणारी दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते अगोदरच भगवंतांनी सांगून ठेवलेले आहे 7व्या अध्यायात की ही दैवी माया जी आहे तर ती दैवी मायेने सर्व जीव मोहित झालेले आहेत परंतु ही दैवी मायेचा आवरण परमात्म्याने दूर केलेलं आहे म्हणजे परमात्मा त्याच्या पुढं साक्षात झालेला आहे। आणि आपण चिंतन केलं आतापर्यंत परमात्म्याच्या कोणत्या स्वरूपाचा साक्षात्कार अर्जुनाला झालेला आहे तर अर्जुनाला परमात्म्याच्या वास्तव असणाऱ्या निर्गुण निराकार अखंड व्यापक असणारं स्वगत सजातीय विजातीय भेदरहित सच्चिदानंद घन अशा प्रकारचं देशकाल वस्तू परिच्छेद रहित अखंड अपार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अवाच्य असं असणारं जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाची त्याला यथार्थ अनुभूती झालेली म्हणूनच तो 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतो मदनुग्राह्य परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम। तू केलेला जो अगोदरचा शब्दशक्तिपात आहे त्यामुळं माझा अविवेक पूर्णपणे नाहीसा झालेला आहे। अविवेक म्हणजे मला आत्तापर्यंत माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये माया आणि ब्रह्म हे दोन्ही एकत्र झालेले होते परंतु आता आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आनाहती। मला आता पूर्णपणे यांचं विवेक विचिर पृथक करणे मला त्यांचा पृथक्करण झालेला आहे हे तर ज्ञान झालेलं आहे
त्याच्या अगोदर तुझ्या सगुण स्वरूपाचाही साक्षात्कार झालेला आहे. आणि त्या सगुण स्वरूपाच्या कृपेनेच काय की निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्पधरिता जिव्हा झडे असं म्हटलं. किंवा काय निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. हा सर्व म्हणजे तत्त्वज्ञानाचा बोध शब्दशक्तिपात तो आत्तापर्यंत माझ्यावर केलेलाच आहे. इतकंच नाही तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा मार्ग सुद्धा तो विभूती योगाच्या द्वारा मला दाखवलेला आहे. इतकंच नाही तर आता माझ्या ठिकाणी अशी एक जिज्ञासा किंवा अभिलाषा निर्माण झाली की परमात्मा हा केवळ दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. परमात्म्याचं एवढंच सगुण साकार रूप नाही, तोच परमात्मा सर्वत्र सगुण निराकार रूपाने देखील व्याप्त आहे. तोच परमात्मा निर्गुण निर्विकार रूपाने देखील प्राप्त आहे. परंतु हे सर्व साक्षात्कार झाल्यानंतर विश्वरूप दर्शनाची माझी अभिलाषा तीही देवात आता पूर्ण केलेली आहे. कशावरून तर आता मला विश्वरूपाचं दर्शन होत आहे. ही गोष्ट संजय सांगत असला तरी अर्जुनाला होणारं जे दर्शन आहे त्या दर्शनाविषयी आता अर्जुनाला माया म्हणजे प्रतिबंध म्हणून आता कोणताच राहिलेला नाही. तो निष्प्रतिबंध असं विश्वरूपाचं दर्शन घेत आहे. त्यांनी सांगितलं की आता एकसरे ऐश्वर तेजे पाहिले. त्याला एकदमच भगवंताचं ऐश्वर्याचं तेज किंवा जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा या ठिकाणी प्रभात झालेले आहे किंवा उजेड झालेला आहे. आणि त्यामुळं त्या चमत्काराचे एक कारण झाले. त्याला चमत्काराचा जणू काही समुद्रच उजाड. कारण परमात्म्याचं जे विश्वरूप आहे त्याला ते अत्यंत चमत्कृतीपूर्ण आहे, अद्भुत आहे. आणि त्या अद्भुत अशा त्या विश्वरूपाचा जणू काही समुद्रच झालेला आहे. म्हणजे ते रूप आता परिच्छिन्न स्वरूपात नाही तर ते विस्तारित स्वरूपात, जे व्यापक स्वरूपात अर्जुनाला त्याचं दर्शन होत आहे. म्हणून म्हणतात की त्या ठिकाणी आता अर्जुनाला या ठिकाणी अद्भुत रस जो आहे त्या अद्भुत रसाचं आस्वादन अर्जुन करीत आहे किंवा परमात्मा त्याच्याद्वारा करवित आहे. चमत्काराचे म्हणजे जे कोणती गोष्ट पाहिल्यानंतर अद्भुत गोष्टीमुळं अंतःकरण जे काही आश्चर्याने द्रवीभूत होतं त्याला म्हणतात चमत्कृती. आणि त्या चमत्कृतीपूर्ण असं जणू काही चमत्कृतीपूर्ण अशा त्या एकच असणाऱ्या परमात्मा जेव्हा अनेकत्वाने विश्वरूपाने नटतो त्यावेळेला जणू काही चमत्काराचा समुद्रच, महान समुद्रच त्या ठिकाणी झालेला आहे. आणि चित्त समाजी बुडवणी ठेले विस्मयाच्या. आणि विस्मयाच्या समाजी म्हणजे एकच गोष्ट पाहिली आणि आश्चर्य वाटलं असं नाही. विस्मयाच्या समाजी म्हणजे आश्चर्यकारक अनेक गोष्टींच्या समुदायात अर्जुन जेव्हा ते पाहायला लागला आणि चित्ताने त्याचं चिंतन करायला लागला त्यावेळेला त्याचं चित्त हे त्या आश्चर्यकारक अशा समुद्रामध्ये जणू काही बुडूनच गेलं, निमज्जन करू लागलं. आता केवळ तो अनेक आश्चर्यकारक असणाऱ्या विश्वरूपाच्या दर्शनामध्ये अर्जुन जणू काही निमग्न होऊन गेला, बुडून गेला असं सांगतात. त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी, जैसा अब्रह्म पूर्णोदकी पव्हे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे. आता ते म्हणतात अर्जुनाला उदाहरण देतात की ज्या वेळेला मार्कंडेय ऋषींना विश्वरूप पाहण्याची किंवा भगवंताच्या व्यापक स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा झाली त्यावेळेला त्याला सुद्धा भगवंतानी तो नदीच्या तीरावर स्नान करत असताना त्याला जलप्रलय दिसला. आणि त्या जलप्रलयामध्ये काहीच राहिलं नाही. ते एकटा मार्कंडेय ऋषी दीर्घायुष्य आहेत म्हणूनही सांगितलं जातं. ज्या वेळेला कल्पांताच्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला सुद्धा ते मार्कंडेय ऋषी जिवंत असतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एकटेच त्यावेळेला ह्या जलप्रलय पाहणारे कोण होते? एकटे मार्कंडेय ऋषी होते. आणि मार्कंडेय पोहे एकाकी म्हणजे एकाकीच त्या ठिकाणी पोहू लागले. त्या जलप्रलयामध्ये जो अखंड जलप्रलयाचा सागर त्याच्यामध्ये ते पोहू लागले. तैसा विश्वरूप कौतुकी पार्थ लोळे. त्याप्रमाणे हे विश्वरूपी जे कौतुक आहे त्या विश्वरूपी कौतुकामध्ये हा एकटा अर्जुन जो आहे तो लोळू लागला. म्हणजे ह्या विश्वरूप दर्शनाचा आनंद घेणारा एकटा अर्जुनच त्या ठिकाणी होता. मग त्याचा अर्थ
फक्त विश्वरूपाचा आनंद हा एकटा म्हणजे विश्वरूपाचं दर्शन घेणारा हा अर्जुन एकटाच होता. मार्कंडेय ऋषी ज्याप्रमाणे जलप्रयात एकटेच त्या महासमुद्रामध्ये प्रलयरूपी समुद्रामध्ये त्या जलामध्ये एकटेच पोहत होते, त्याप्रमाणे असं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. आणि मग पुढं कसं झालं म्हणतात, म्हणे केवढे गगन येत होते ते कवने नेले पाके होते, ती चराचरे भूते महाभूते काय झाली. म्हणजे विश्वरूप दर्शन होताना पहिल्यांदा आपल्याला जे काही पंचमहाभूत आहे त्याच्यातला आपल्याला आकाश आहे, आत्मनः आकाशः संभूतः, आत्म्यापासून मायेच्या द्वारा पहिलं कार्य कोणतं हे आकाश आहे. परंतु हे केवढे गगन येत होते. अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शनामध्ये तो लोळू लागला त्यावेळेला त्याला प्रथम असं दिसलं की हे गगन केवढे होते, हे आकाश केवढं होतं. म्हणजे आकाश हे किती व्यापक असणारं आकाश, पण ते कवनी नेले. परंतु ते सगळेजण आकाशाच्या पोटात आहेत, पण आकाश कोणाच्या पोटात नाही, कारण गगन के नसे, गगन कुठं नाही. आणि गगन कसं आहे, सर्वत्र व्यापक अशा प्रकारचं सर्वत्र संपूर्ण गगन जैसे असं गगन. पण ते केवते गेले, ते कुठं गेलं बरं, त्याला नेणारं कोण आहे, कवने नेले, कोणी नेलं आणि केवते नेले, आणि त्याने कुठं नेलं आणखी. म्हणजे याचा अर्थ आकाश जे आहे ते आकाश त्याला दिशेनं असं झालं. ती चराचरे महाभूते काय झाली. आता आकाशातच हे आपण पाहतो, आत्मनः आकाशः संभूता, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेः रापः आणि आद्भ्याः पृथ्वी. असं जे काही ही सृष्टी निर्माण होण्याचं चक्र आहे त्याच्यामध्ये आता उलट क्रमाने जर झालं तर हे आकाशच कुठं गेलं, तर आकाश गेलं म्हणजे याचा अर्थ पृथ्वी जलामध्ये जल, अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये वायू, आकाशामध्ये आकाश, मायेमध्ये माया परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी लीन झाली. पण हे कसं कसं कुठं गेलं हे काही कळेना. ती चराचरे महाभूते काय झाली. ही चर आणि अचर स्वरूपाची असणारी जी महाभूत आहेत, पंचमहाभूत किंवा पंचमहाभूतांनी ज्यांचे देह पडलेत असे सर्व कार्यरूप प्रपंच प्राणीमात्र हे सर्व काय झाले, कुठं गेले, हे त्याला नेणे हे त्याला काही कळेना. दिशांचे ठावही हरपले, अधोर्ध्व काय नेनो झाले, चेल या स्वप्न तैसे गेले लोकाकार. दिशांचे जेवढ्या दिशा होत्या त्यांचा ठाव म्हणजे मागमूस देखील हरपला, म्हणजे मागमूस देखील सापडेना. आता हे होते आणि कुठे गेले, आता पुन्हा त्यांना सापडायचं. जणू काही हे त्रैकालिक अत्यंत भावरूपच आहेत हे पदार्थ, आता कुठं सापडायचे, कुठेही सापडत नाहीत. म्हणजे त्या दिशांचा ही पूर्व, ही पश्चिम, हे कोणती उत्तर दक्षिण, ह्या कोणत्याही दिशांचा मागमूस नाहीसा झाला. म्हणजे त्याला कुठली दिशेचा निश्चय करता येईना. अधोर्ध्व काय नेणो झाले. अध आणि ऊर्ध्व, अध म्हणजे पाताळ आणि ऊर्ध्व म्हणजे स्वर्ग. म्हणजे याच्यामध्ये स्वर्ग कुठं, पाताळ कुठं, मृत्यूलोक काय, हे अधोर्ध्व काय झाले, यांचं काय झालं हेही नेणो, हेही त्याला कळेला. त्याचं काय झालं, भगवंतांनी जसा त्याच्यावर अनुग्रह केला त्याबरोबर त्याची स्थिती कशी झाली त्याचं वर्णन करतात. चेलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार. आणि ती हे लोकांच्या आकृती होत्या, म्हणजे हे जे 14 भुवन होते किंवा काय भूर्भुवादी लोक होते, हे सप्तलोक, 14 समस्त ब्रह्मांड, ही सगळीच्या सगळी म्हणतात हे लोकाकार. म्हणजे हे सर्व असणारे 14 भुवन किंवा लोक हे जैसे स्वप्न तैसे, चेलिया जैसे स्वप्न. चेलिया जागा झाल्यानंतर माणसाला जसं स्वप्न आहे, त्या स्वप्नातला कोणताही पदार्थ दिसत नाही, तो कुठून आला होता हेही कळत नाही, कसा राहिला हेही कळत नाही, आणि आता गेला कुठं हे कळत नाही. तसं चेलिया जैसे स्वप्न गेले. जागा झालेल्या पुरुषाला ज्याप्रमाणे स्वप्न पूर्णपणे निरस्त होतं त्या तैसे लोकाकार गेले. अर्जुनाच्या दृष्टीत त्याप्रमाणे कोणत्याही 14 भुवन ही कोणतीही राहिलेली नाहीत किंवा त्रैलोक्य काही त्याला दिसत नाही. नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैशी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. नाना म्हणजे अथवा
सूर्य तेज प्रतापे, सूर्याचं असणारं जे तेज आणि त्या सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने सूर्योदय होतो त्यावेळी सचंद्र तारांगण जैसे लोपे, जैसे ज्याप्रमाणे सचंद्र म्हणजे चंद्रासहित असणारं हे जे तारांगण आहे, हे संपूर्ण नक्षत्र ग्रह गण हे जैसे लोपे, जसे लोपून जातात. सूर्योदय झाला की त्या ठिकाणी ही नक्षत्र तारांगण काही दिसत नाहीत. तैशी त्याप्रमाणे विश्वरूपे प्रपंच रचना गिळली. त्याप्रमाणे जेव्हा हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला व्हायला लागलं तेव्हा ह्या विश्वरूपामध्ये ह्या विश्वरूपाने जणू काही ह्या संपूर्ण प्रपंचाची रचना व्यवस्था किंवा प्रपंचाचा विस्तार तो गिळली, तो पूर्णपणे गिळून टाकला. म्हणजे आता त्याला कोणतंही प्रपंच म्हणजे पंचमहाभूतांचं कार्य, पंचमहाभूत आणि त्यांचं कारण असणारी माया हे काही त्याला दिसत नाही, यांचं दर्शन होत नाही. कारण त्या विश्वरूपाने ती प्रपंच रचना गिळली आहे. आता ही विश्वरूपाने प्रपंच रचना गिळली त्यावेळेला त्याची स्थिती काय झाली? तेव्हा मनाशी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. हे एक अशा प्रकारचं ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं दिसतं की अर्जुनाला विश्वरूप दर्शनाची इच्छा झाली. कारण परमात्म्याचं स्वरूप हे केवळ द्विभुज किंवा चतुर्भुज नसून परमात्मा सांगतात की विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. असं जर परमात्म्याचं व्यापक स्वरूप आहे तर त्यात ते आपल्या अनुभवाला यावं. परंतु असं आहे की चांगलं पहा, ज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी असं जीवनमुक्ती विवेकामध्ये सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं तर जीवनमुक्ती विवेक हे सांगतो, ज्या तत्त्वज्ञान करून देणाऱ्या विद्यारण्य स्वामींनी 15 प्रकरणामध्ये पंचदशी सांगितली त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानावर अधिक जोर दिलेला आहे. आणि आपल्या संपूर्ण वेदांत वाङ्मयामध्ये देखील तत्त्वज्ञानावर अधिक भर दिल्याचं दिसून येतं. असं असताना चांगलं पहा, असं असताना देखील जर कोणाला ज्ञान झाल्यानंतर आपल्याला निर्विषय निरुपाधिक अशा प्रकारचं देहपातापर्यंत जर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा निर्विषय सुखाचा भोग घ्यायचा असेल तर त्याला सगुण भक्तीच्या द्वारा या ठिकाणी ह्या जीवनमुक्तीचं सुख भोगता येतं. असं आपल्याला ही गोष्ट आपल्याला सहज आकलन होते. परंतु जीवनामध्ये तत्त्वज्ञान साठी दुसरा एक मार्ग आहे की पुन्हा पुन्हा त्यांनी काय करायचं, वेदांत वाक्येषु सदा रमंतः किंवा अहम ब्रह्मास्मी असं ज्ञानलक्षणात्मक भक्तीच त्याला म्हणतात, ते चिंतन तो करू शकतो. आणि दुसरी गोष्ट ज्ञानोत्तरही त्या पुरुषाला असंसक्ती पदार्थाभावीनी तुर्यगा असा अभ्यासही करू शकतो. ही एक गोष्ट आहे. परंतु म्हणजे त्याला म्हणतात की हे ज्ञान हे सत्वापत्ती अवस्थेत मध्ये होतं. हा सप्तभूमिकेचा प्रवास सांगताना वेदांत आपलं योगवाशिष्ट विशेषतः शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती म्हणजे ह्याच्या चौथ्या अवस्थेमध्ये ज्ञान होतं असं सांगतात. आणि शुभेच्छा सुविचारणा आणि तनुमानसा याचा अर्थ योगवाशिष्टातल्या टीकाकारांनी श्रवण मनन निधिध्यासन असा केलेला आहे. आणि निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत साक्षात्कार होतो आणि त्याला म्हणतात सत्वापत्ती. पण हे झालं ज्ञान. पण ज्ञानी पुरुषाला तर तिथं निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः. जर त्याला तत्त्वज्ञान असं सांगतं, निस्त्रैगुण्य स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाला शास्त्राचा कोणताही हे कर आणि हे करू नको असा विधी निषेधाचा अंकुश त्याच्यावर राहत नाही. कारण तो पुरुष देहाला मी समजत नाही. त्यामुळं देहाला मी समजणाऱ्या पुरुषाला जसं वर्णाश्रम चे नियम किंवा विधी निषेधाचं पालन करणं देहबुद्धीच्या पुरुषाला आवश्यक आहे. आणि हा ब्रह्मबुद्धी झालेला पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुषाला या ठिकाणी त्याचा कोणताही अंकुश किंवा त्याचं नियम पालन वेदसुद्धा सांगत नाही. अशी स्थिती आहे. तरीसुद्धा
तरीसुद्धा त्या पुरुषाचं जीवन आपण नेहमी चिंतन करतो की किती तत्त्वज्ञ पुरुष असला आणि जर त्याचा व्यवहार चुकला तर आचारभ्रष्टी आचारभ्रष्टी सदा कष्टी याप्रमाणे किंवा मिरच्याच्या बाजारात ठसका लागतो त्याप्रमाणे त्याला दुःखाची अनुभूती होणार आणि मनुष्याला स्वाभाविकपणे दुःख मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. अर्थात तत्त्वज्ञानी पुरुषालाही दुःख प्रतिकूल वेदनीयम दुःखम ते नको वाटतं, अनुकूल वेदनीयम सुखम ते त्याला प्राप्त व्हावं असं स्वाभाविकपणे वाटत राहतं मानवी प्रवृत्ती म्हणून. त्याच्यासाठी शास्त्राने सांगितलं की ज्ञानी पुरुष जरी असला तरी त्यांनीसुद्धा ही जे काय आपल्याकडे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती 16व्या अध्यायामध्ये सांगितली ही त्याच्याचसाठी सांगितली की 15व्या अध्यायात ज्ञान झाल्यानंतरही जर आसुरी संपत्तीचा अवलंब केला तर तुम्हाला सुखाचा भोग होणार नाही. जरी तुमची सुखरूपता गुरूंच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने, अंतःकरण कृपेने, ईश्वर कृपेने मी ब्रह्म आहे असा बोध झाला तरीसुद्धा तुम्हाला दैवी संपत्तीचा अवलंब करून राहावं. आणि दैवी संपत्तीमध्ये सत्वगुणाची वृद्धी असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला सुखाचा भोगही होईल आणि जीवनमुक्तीही अबाधित राहील अशी ही परंपरा सांगते. परंतु यामध्ये असं आहे की जर तुम्हाला हे सुख पाहिजेच असेल तर ते सुख मिळवण्यासाठी तुम्ही पुन्हा पुढचा अभ्यास करा. म्हणून ह्या पुढच्या असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा ह्या अवस्था सांगितलेल्या आहेत. आणि ह्या अवस्था ज्या विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथ लिहिला त्यांनीच काय केलं, त्याचं षोडश प्रकरण मानलं जातं असं जीवनमुक्ती विवेक सांगितला. आणि त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये त्यांनी मनोनाश आणि वासनाक्षय, आता मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करायचा तत्त्वज्ञानोत्तर, याचाच अर्थ असंसक्ती, पदार्थाभाविनी तुर्यगा याचा अभ्यास करायचा. परंतु सुखाच्या अभिव्यक्तीसाठी सगुण भक्ती पण ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती म्हणूनही साधन सांगितली. ती सगुणाची भक्ती सांगितली. निर्गुणाचंही तुम्ही ध्यान करू शकता, कारण या ठिकाणी सगुण निर्गुण एकू गोविंदरे असं ज्ञानोबाराय सांगतात. तो एक तुम्हाला मार्ग आहे. परंतु तत्व काय आहे की जर मनुष्याला प्रारब्धाचा प्रबल प्रतिबंध असेल तर त्याला त्या ठिकाणी मनोनाश किंवा वासनाक्षयाचा अभ्यास करतानाही अनेक प्रकारचे प्रतिबंध येऊ शकतात. तर अशा पुरुषांनी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे तरीसुद्धा आपण म्हणतोच ना प्रारब्ध क्षय होईपर्यंत ज्ञानीपुरुषाचं जीवन असतं. आणि प्रारब्ध काय आहे, प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय होतो. असं असताना जर त्याला ह्या सत्वापत्ती आणि मनोनाश आणि वासनाक्षयाच्या अभ्यास करताना तुर्यगा अवस्थेपर्यंत जाता आलं नाही मग तो काही दुःखीच राहणार का? त्याला दुःखी राहण्याऐवजी तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्याने तो एक गोष्ट करू शकतो की सत्वगुण असो, रजोगुण असो, नाहीतर तमोगुण असो, काय सांगतात, न द्वेष्टी न संप्रवृत्तानी निवृत्तानी न कांक्षती, या प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव. चांगलं लक्षात घ्या, पुढं 14व्या अध्यायात हा विषय येणारच आहे. तर त्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रवृत्ती म्हणजे क्रिया आणि मोह म्हणजे अविवेक. या ठिकाणी प्रकाश कोणाचा धर्म आहे? ज्ञान. ज्ञान हा काय सत्वगुणाचा धर्म आहे. प्रवृत्ती हा रजोगुणाचा धर्म आहे. मोह हा तमोगुणाचा धर्म आहे. मग आता जर ज्ञान झालेला पुरुष त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती होऊ शकते, त्याच्या ठिकाणी ज्ञानही असू शकतं आणि त्याच्यात म्हणजे सत्वगुणही असू शकतो, कधी तमोगुण असू शकतो, रजोगुण असू शकतो. तर रजोगुण आणि तमोगुण हे कोणाचे धर्म आहेत? प्रकृतीचे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. पुरुष जो आहे तो प्रकृतीहून अतीत आहे आणि प्रकृती आणि पुरुष यांचा विवेक केला असताना प्रकृती ही जड आहे, पुरुष हा चेतन आहे. प्रकृती ही अविद्यात स्वरूप आहे आणि हा ज्ञान स्वरूप आहे. प्रकृती ही दुःखरूप आहे, हा सुखरूप आहे आणि त्या ठिकाणी दुःखाचं बीज आहे आणि हा सुखरूप आहे. आणि प्रकृती आणि पुरुष हे अंधकार आणि प्रकाशाप्रमाणे त्यांचा विरोध आहे. आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृतीचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. असं एकदा ज्ञान झाल्यानंतर तो आपल्या प्रकृती कार्य असणाऱ्या अंतःकरणाचे जे काही 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, याच्यात परिवर्तन करील का आपल्या स्वरूप महिमेत राहील?
स्वरूप महिमेत राहील. मग अशा वेळेला ह्या पुरुषाला जे त्रिगुणांचा हे कसं आहे, त्रिगुणांचा यावा जावा आणि चळे ढळेना पांडवा असं माऊली म्हणतात. या ठिकाणी त्रिगुण येतील आणि जातील. जे जशी एखादी आपल्या स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्याच्या पत्नीला कोणी अलंकार करत नाही. त्यामुळं अनात्मा असणाऱ्या अंतःकरणाचे धर्म याच्यात बदल करण्याचा हा तत्त्वज्ञ पुरुष कधी प्रयत्न करणं शक्य नाही. मग अशा वेळेला जर त्या पुरुषाला हे जे तिन्ही गुण, बरं हे काय, शरीर जे मुळात बनलेले आहे ते प्रकृती कार्य आहे आणि 3 गुणांचे. जसं शुद्ध सुवर्ण आहे, त्या शुद्ध सुवर्णापासून त्याच्यात काहीतरी आपण त्याला काय म्हणतात, किडा म्हणजे हिनकस भाग तांब्यासारखा किंवा जस्तासारखा जर त्याच्यात मिश्र केला नाही तर त्याचा अलंकार बनत नाही. त्यामुळं आपल्याला हा जो देह प्राप्त झाला आहे हा त्रिगुणांच्यामुळंच प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये फक्त काय, कोणत्या गुणाची वाढ, कोण मध्यम, कोण कनिष्ठ, आता पुढं आपल्याला 14व्या अध्यायात हा सगळा विचार येणार आहे. तर अशा प्रकारची गोष्ट होत राहते. परंतु तो पुरुष आहे ना, ह्या अंतःकरणाच्या धर्मामध्ये काही परिवर्तन करावं, त्याच्यामध्ये बदल करावा असा विचार करणं शक्यच नाही. कारण तो काय, मी जर आत्माच आहे आणि अनात्म्याशी माझा काही संबंधच नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन कसं करू असं वाटतं. चांगलं लक्षात घ्या, असं जरी वाटलं तरी मानवी प्रकृती अशी आहे की पण त्याला सुख मिळावंच वाटतं आणि दुःख नसावंच वाटतं. मग अशा वेळेला जर त्याला वाटत असेल तर त्याला एकच पर्याय आहे का त्या अंतःकरणाचे धर्म, ते सुखदुःख कुठे आहे, वृत्तीचे धर्म आहे. मग ते जर तुम्हाला नको असेल तर ज्या त्रिगुणाने वृत्ती बनलेली आहे त्या आपण केलेल्या आहार विहार आचार चिंतन याच्याद्वारा त्या ठिकाणी सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दैवी संपत्तीचं आपण अंगीकार करून जर त्या ठिकाणी रजो तमोगुणाला अभिभूत केलं आणि सत्वगुण वाढवला तर सत्वात संजायते ज्ञानम ना. रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो ज्ञानमेवच. काय सगळं चुकलं का? प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून मनुष्याने सत्वगुणात राहण्याचा खूप प्रयत्न करावा आणि मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करावा. अर्थात असंसक्ती पदार्थभाविनी तुर्यगा याचं जीवनमुक्त पुरुषाने एक प्रकारचं अनुष्ठान करावं असं विद्यारण्य स्वामींनी आपण पाहिला जीवनमुक्ती मागत चिंतन केलं, त्याच्यामध्ये आचार्याने आग्रह धरला की नाही अशा प्रकारची स्थिती आहे. तर कशासाठी चाललं होतं की ही जी स्थिती आहे ही जो एक जीवनमुक्त पुरुष आहे, जीवनमुक्त पुरुष तत्वज्ञ पुरुष, त्याचं एक जीवन पद्धती एक जीवनशैली अशी असू शकते की याच्याप्रमाणे कोणती की ज्याच्यामध्ये तत्वज्ञान झालं आणि जर प्रारब्ध प्राप्त कोणते रजोगुण येऊ किंवा तमगुण येऊ, मी तर त्यात सर्वांचा काय आहे, द्रष्टा आहे, साक्षी आहे आणि तो त्याचं सर्वांचं साक्षीत्व करतो. खरं तर काय आहे, साक्षीत्व करत असताना साक्षीभाव सांख्यांनी पण सांगितला, परंतु त्यामध्ये हे जगत आणि जगत कारण प्रकृती याला सत्य समजून जर साक्षीत्व करायला गेलं तर मनुष्याचे खऱ्या अर्थाने दुःखाचं निवारण होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी वेदांतातला साक्षीभाव आहे. वेदांतातला साक्षीभाव आहे की हे पदार्थ मिथ्या आहे आणि मी त्याचा प्रकाशक किंवा द्रष्टा आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी त्यांना तादात्म्य भ्रांती किंवा तादात्म्य भ्रांतीपासून अज्ञानी पुरुषाला होणारी जशी सुखदुःख आहे तसा सुखदुःखाचा जोर दम त्याच्यामध्ये काही राहत नाही. म्हणून ज्ञानी पुरुष जे आहे ते जरी या ठिकाणी तिन्ही गुणांमध्ये वावरत असले तरी ते 3 गुणांचा, कारण काय त्यांचा निश्चय काय आहे याच्यामध्ये की मी साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी, पाप पुण्य आशेखे आणि जवळी असता न देखे. साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी, किती पाप पुण्य अर्थात त्याचे परिणाम म्हणून सुखदुःख येत जात असले तरी तो त्याचा आनंद घेतो, जवळी असता न देखे. मी जर साक्षी होऊ शकत नाही, साक्षीसुद्धा यांचा मी नाही, साक्षी हो न ठेके येरी गोठी कायशी. म्हणजे जर मी साक्षी होऊ शकत नाही तर याचा अर्थ मी त्याचा करता आहे का, मी त्याचा भोगता आहे का? मी अकर्ता आहे, मी अभोगता आहे आणि मी साक्षीसुद्धा नाही, मी त्याचा अधिष्ठान आहे आणि माझ्या अधिष्ठानावर भासणारे हे सुखदुःखादी पदार्थ
हे पूर्णपणे मिथ्या आहेत, सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशा प्रकारचे प्रतिती मात्र बाधयोग्य असे हे पदार्थ आहेत असं त्या पुरुषाला ज्ञान असल्यामुळं हेच काय करतो, ह्या सगळ्यामध्ये राहत असताना देखील तो एकची काली भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही सरोवरा माझी अर्धा बुडाला वरी ऊन खाली शीतळ पाणी. आपल्याला पाहताना त्रिगुणात्मक जीवन जगत असताना दिसतो आणि तो मात्र या ठिकाणी आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न असतो. असा जो पुरुष आहे त्याला खरं सांगा, त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखात काहीतरी त्रुटी वैगुण्य आहे का त्याच्या? नाही. जर त्याचा निश्चय असेल तर अशा पुरुष जो आहे तो खऱ्या अर्थाने ह्या जगामध्ये जगत असताना तो ज्या क्रिया करतो, ज्या संकल्पना करतो, जे बुद्धीचे निश्चय करतो, का खऱ्या अर्थाने तो विश्वरूपाचं दर्शन घेत असतो, तो विश्वरूपाचा आनंद भोगतो. तुम्हाला आम्हाला दिसतो तो व्यवहार करतो आणि तो आपल्या आत्मस्वरूपावर अध्यस्त असणारं हे विश्वरूप आपलं प्रारब्ध संपेपर्यंत तो त्या विश्वरूपाचं दर्शन करत राहतो. आणि ज्या वेळेला स्वामी महाराज म्हणायचे तर एखादा मनुष्य एखादा म्हणजे तत्वचिंतक जर आजारी पडला कधी तर आम्ही 2-3 वेळा पाहिलं तर ते त्यांना म्हणायचे तुम्ही काही काळजी करू नका, आता हे तुम्हाला दुःख नाही हो स्वामी महाराज, फार दुःख होतं. हा दुःख तुम्हाला होणार आहे. कुठपर्यंत होणार आहे? जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत होणार आहे. ते म्हणायचे मेल्यानंतर तुम्हाला खडकावर आपटलं तरी काही होणार नाही असं ते सांगायचे. की त्याच्या याचा अर्थ तो ज्ञान त्याची धारणा आहे की या ठिकाणी त्याचा दृढ निश्चय आहे की हे जे आहे हे परमात्म स्वरूपावर दिसणारं हे काय आहे, भास आहे. आणि हा भाससुद्धा खरं काय आहे त्याच्या पुढं बारकाईनं पाहिलं तर हा भास आहे का हे परमात्म स्वरूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. पूर्वीचं रूप न त्यागता अन्यथा रूपाने फक्त प्रतीतीला येते. प्रतीतीला येणारं विश्व किंवा अन्य पदार्थ आहे का प्रतीतीला येणारा परमात्मा आहे की नाही? प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारा पदार्थ बरोबर आहे ना, बरोबर ना, तो पदार्थ त्रैकालिक अत्यंताभाव रूप असेल तर मग तुम्ही पाहता ते काय आहे, परमात्मा आहे का? तुम्ही पाहता परमात्म्याला आणि त्याला नाव दुसरं देता, जगत नाव देता, विषय नाव देता, अन्य नाव देता, एवढंच आहे की नाही? हा जर त्याचा पूर्णपणे निश्चय असेल तर अशा पुरुषांनी त्याला ज्ञानोत्तर जीवनात जगणारं ते जे स्वरूप पाहतो ते स्वरूप तो परमात्म स्वरूपच पाहतो का दुसरं कोण पाहतो? परमात्म स्वरूप निर्विकार स्वरूप पाहतो का विश्वरूपात परमात्म्याला पाहतो? विश्वरूपात परमात्म्याला पाहतो. निर्विकार परमात्म्याला विश्वरूपात निर्विकार रूपानेच पाहत असतो, आहे की नाही? अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ह्या विश्वरूप दर्शनामध्ये सांगतात. म्हणून म्हणतात आणि ह्या विश्वरूप दर्शनामध्ये पार्थुलोळे हे भगवंतानं याला तेच सांगायचं होतं की त्याला त्याच्यामध्ये कोणत्याही आता अर्जुनाचं हे पण सांगितलं. इतक्या मनोवैज्ञानिक दृष्टीनं पाहिलं तर ह्या अध्यायामध्ये इतक्या रहस्यात्मक गोष्टी असतील की आपण जसं एखादा पानबुडे असतो, जेवढ्या आपल्या हातात रत्न मिळतील तेवढीच घेतो, कारण ऑक्सिजन संपला तर मरूनच जाईल, आहे की नाही? म्हणून ह्या विश्वरूप दर्शनामध्ये काय मानवी जीवनाची आध्यात्मिक उत्क्रांतीचा परमोच्च शिखर, ते शिखर याच्यामध्ये सांगितलं. कोणतं? तत्त्वज्ञानी पुरुषाचं. तत्त्वज्ञानी पुरुषाचं परमोच्च शिखर. पण इथं काय झालं, अर्जुन पुढं भ्यालेला पण आहे. तो अर्जुन का भ्याला? मग भगवंताने त्याला पुन्हा चतुर्भुज स्वरूप का दाखवलं, याच्यातून काय हे नेमकं, ह्या अशा अनेक गोष्टींचा विचार प्रसंगाने करणं प्राप्त आहे. पण सध्या जो आता आपला विषय चालला आहे याच्यामध्ये अर्जुनाला विश्वरूप दर्शन कशा रीतीनं झालं तर हे संपूर्ण जे जग, हा महत्त्वाची गोष्ट काल परवा आपण चिंतन केलं होतं की पहिल्यांदा तत्त्वज्ञान झालं तर हा विचार आहे. यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. जर आपल्याला आत्मानात्म अविवेक जर पूर्ण गेला असेल, ग्रंथीभेद जर झाला असेल तरच त्या ठिकाणी ह्या विश्वरूप दर्शनाचा विचार होऊ शकेल. अज्ञान स्वीकारून विश्वरूप दर्शन आणि त्याच्यापासून सुख झालं असं कधी कोणी मनुष्य सांगू शकणार नाही. किंवा कोणाच्या काही धारणा असतील किंवा शास्त्रात विशिष्ट अद्वैताचं रामानुज मत, वल्लभाचार्य ही मतं जरी असतील परंतु ही अनुभवाशी पूर्णपणे जुळणारी नाहीत. शास्त्र युक्ती आणि अनुभव यांची न जुळणारी मतं आहेत. हे जे गीता दर्शन आहे किंवा वेदांत दर्शन आहे यांनीच
यांच्या दृष्टीनं पाहिलेलं जे विश्वरूप दर्शन आहे याच्यात त्या पुरुषाला अखंड व्यापक अशा ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने त्याला संशय विपर्यय रहित दृढ अपरोक्ष ज्ञान असेल तर त्याला विश्वरूपाची गोष्ट आहे, ऐके नाही. तर त्याच्याविषयी ही गोष्ट आहे, इतरांच्या विषयी ही गोष्ट नाही. म्हणून बरं समजा इतर सांगत असली दर्शनं तर त्यांनासुद्धा भगवंतांनी हे सांगितलं की अशा वेळेला तत्त्वज्ञान जर झालेलं असलं तरच तुम्हाला विश्वरूपाचं दर्शन होईल असं ज्ञानोबा सांगतात. हे काय भगवंताचं मनोगत कोण सांगतं? भगवंतच सांगतं. आणि गुरूंचं त्याला अनुमोदन आहे की ह्या ओव्यांच्या रचनेमध्ये देवाचे मनोगत दाविताशी मूर्त आहे की नाही, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे असं सांगितलं. बाबा लक्षात येतं आहे ना, लक्षात येतं म्हणजे हे पटतं आहे ना याच्यामध्ये. कारण हा भाग जो सांगत असताना अर्जुनाला हे पुढच्या वेळा येणार आहेत तर त्याच्यामध्ये ते सांगतात की काय, तेव्हा मनाशी मनन पण नस्परे, म्हणजे तत्वज्ञान दिल्याशिवाय विश्वरूप दर्शन नाही. बरं, वास्तविक अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, विश्वरूप पाहायला सुद्धा दिव्यदृष्टी द्यावी लागली. पण ही विश्वरूप अशी गोष्ट आहे का दिव्यदृष्टी दिली, अलौकिक अशी दृष्टी दिली आणि त्याला सगळं विश्वरूप दाखवलं, बरोबर ना. पण ह्या विश्वरूपाचं दिव्यदृष्टीला देखील भीती वाटली असं पुढं वर्णन आलेलं आहे. दिव्यदृष्टीला देखील जापानी आपुले, हे तो आटोपून घे म्हणतो. बरं, भगवंतानी सुद्धा असं केलं का ते आटोपून घेतलं. जो भगवान परमात्मा त्याला अगोदर म्हणत होते की अंग सांडूनी छायाम आलिंगितोशी मा, असं म्हणणारे परमात्म्याने त्याला आता मग तुला नाही तुझा अधिकार आता नाही दाखवित असं नाही म्हटले, त्याला पुन्हा द्विविध रूपातही दर्शन दिलं. भगवान एवढं थांबले नाही तर त्याच्यावर सगुण भक्तियोगो नाम द्वादशोध्याय, त्या सगुणाचंही भगवंतांनी त्याला ते ना त्याचा तर मोठा महिमा आहे असं सांगून त्याला वर्णन करायला सुरुवात केली. बरं, तेवढ्यावर थांबले नाही तर 12व्या श्लोकापासून पुढे त्याला ज्ञानयोगाचा वर्णन करायला 13व्या अध्यायातून जे सुरुवात करायचं त्याची जी भूमिका आहे ते प्रास्ताविक 12व्याच अध्यायापासून ज्ञानकांडाचं सुरू झालं असं भाष्यकार म्हणतात. माऊलींचं पण अशा प्रकारचं दिसून येतं. मग ह्या सगळ्या गोष्टी याचा अर्थ आहे की जर त्याला विश्वरूपात अधिकार कमी पडला, अगदी दिव्यदृष्टी देऊ नाही, तर त्याला भगवान काय सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे तया माझ्या सायुज्याची चाड त्याची पुरवी कोड, ह्या ज्या आहे ना एकदम दीपस्तंभासारख्या पारमार्थिक जीवनात साधकासाठी ह्या ओव्या आहेत. तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. आणि ह्या श्रीमंतीनं फक्त वारकरीच आहे, ही श्रीमंती, त्याला ह्या गोष्टीची शंका नाही. तत्त्वज्ञानही आम्हाला भगवत कृपेने होऊ शकतं, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पण मिळू शकतं. पण विलक्षण सुख विश्वरूपातच मिळेल का? नाही, द्विविध रूप पाहिजे तर त्याच्यात पण मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर लोकसंग्रहासाठी तुम्ही कर्माचं अनुष्ठान करताल, हो अगदी करू शकता आणि तुम्ही जीवनमुक्तीचं सुख भोगू शकता. तुम्ही ज्ञान लक्षणात मग मी कायम तेच चिंतन करेल, सोहम अहम सहा, काही नाही, सोमहंसाचं चिंतन संन्यास ज्ञान करा, तेच जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे. आणि तुम्हाला व्यापक विश्वरूपात तुम्हाला पाहायचं तेही तुम्हाला सुखच आहे. म्हणजे पण हे कधी या सर्वांना कधी माहिती आहे का, एक अवधूत गीतेमध्ये पहिला सुरुवातीला श्लोक आहे, ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. ईश्वराचा अनुग्रह असेल तरच तुम्हाला वेदांत श्रवण करावा असं वाटू शकतं. ईश्वराचा अनुग्रह असेल तरच तुम्हाला वेदांत कळेल. ईश्वराचा अनुग्रह असेल तरच वेदांत पटेल, तरच झेपेल, तरच रंगून जाल. रंगून जाण्यामध्ये तुम्हाला पुन्हा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी नगुडी असं एक येईल, किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी असंही येईल, किंवा तुम्हाला असंही वाटेल की बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. काय होईल जीवनमुक्त पुरुषाचं पुढं, त्याच्या कोणत्या प्रकारचं त्यांनी काय करावं आणि काय करू नये याविषयी शास्त्र जर तुम्हाला हे करत नाही तर दुसरं कोण करणार. पण एक मात्र आहे, म्हणजे मधुसूदन सरस्वतींचं भक्तिरसायन जर आपण पाहिलं तर एवढं या ईश्वरानुग्रहाचं एवढं सामर्थ्य आहे, जो वेदांत न कश्चित जायते जीव हा म्हणतो, भ्रमेणाहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जनहा भ्रमेण ईश्वर भावत्वम असं म्हणतो. तो श्रौत आस्तिक असणारं वेदांत दर्शन हे ईश्वर भक्तीला पूर्णपणे कोणतं तार्किक कसोटीवर नाही,
युक्तीच्या कसोटीवर नाही, तुमच्या भ्रामक अनुभवाच्या कसोटीवर नाही, तर हे शास्त्रसंमत असणारा हा निश्चित अनुभव आहे, अशा प्रकारचं सांगतं. आणि याचं उदाहरण कुठं दिसतं? ह्या अध्यायांमध्ये दिसून येतं. हां हां विचार. हां हां माईक द्या. तुम्ही ते 2 प्रकार सांगितले. पहिला प्रकार असा की ज्याला ज्ञान झालेलं आहे, पण हे जे अंतःकरणाचे हे गुण आहेत, तर हे त्याला त्रास देतात, तर मग तो परत जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी असंशक्ती पदार्थ भाविणीचा अभ्यास करतो. हा पहिला सांगितला. मग तो अभ्यास करतानाही तो बाधित अनुवृत्तीनेच करेल ना, त्याला सत्यत्व देऊन तर नाही करणार. कधीच नाही, कधीच नाही. हा पहिला झाला. आणि याच्यासाठी माझ्या अर्जुनाला कदाचित यत्किंचित का होईना सत्यत्व बुद्धी राहू नये म्हणून असंग निर्विकार चैतन्याचं त्याला दृढता यावी म्हणून भगवान आता या ठिकाणी त्याला विश्वरूप दर्शनाच्या अगोदरची काय स्थिती ती करून देतात. नाही आणि हे बघा, विश्वरूप दर्शन दाखवतात ना, पण आता विश्वरूपाचं वर्णन चाललं ना सांगायला, विश्वरूपाचंच वर्णन सांगायला पाहिजे की नाही, आणि सांगणं चालू आहे का नाही. आता मधी ह्या ज्या हे कशासाठी आपण चिंतन केलं, ह्या ज्या ओव्या येतात, ताटच ते पडले, आता ही कोणती स्थिती त्याला प्राप्त करून दिली? त्याला विश्वरूप दर्शन, ह्या आकाश केवते गेले, आता तर त्याला आकाश नाही, याचा अर्थ आकाशाची पुढची महाभूत नाही, चराचर विश्व नाही, चराचर विश्व काय झाले, हे कुठं गेलं हे दिसतंय त्याला, विश्वरूप दिसतंय त्याला. हळूहळू त्याची वृत्ती अंतर्मुख होऊन आपल्या स्वरूपात निमग्न होते, स्वरूपात लीन होते. असं या ठिकाणी महाराज विश्वरूप दर्शनाच्या योगाने सांगत असताना हे कशासाठी सांगितलं, याचा अर्थ अर्जुनाला कालच सांगितलं आपण, स्तुनानिखनन न्यायाने अर्जुनाला पहिल्यांदा स्वस्वरूपाचं यथार्थ दर्शन करूनच मग हे विश्वरूप पाहता येईल. अज्ञानी पुरुषांनी कल्पना केली हे सगळं काय आहे, विश्वरूप आहे, त्याला कळेल का हे विश्वरूप? का त्याला विश्वरूपमध्ये त्याचा सगळ्याला त्याला शास्त्राचे नियमाप्रमाणे पाळावं लागेल. त्याला विश्वरूप आहे म्हणून त्याला जसं जसं समोर प्रसंग येतील तसे पाळावं लागेल, आणि त्याला शास्त्राचं प्रामाण्य म्हणजे शास्त्राच्या मर्यादेचं रक्षण करावं लागेल. आता इथं शास्त्र मर्यादेचं रक्षण आहे का याला? त्याला सगळं जसं दिसतं तिथं, कारण त्याच्यामध्ये तो सापडतच नाही, फक्त त्याचं काय करतो असतो, दर्शन करत असतो, आणि त्या दर्शनाने त्याला आनंदाची लूट करत असतो. त्रिगुणातला कोणताही पदार्थ येऊ, त्रिगुणांचं कोणतंही कार्य येऊ, तो काय करतो, आपल्या अधिष्ठानावर, आपल्या अधिष्ठानाचं असंगत्व अबाधित राहून हे सर्व चाललेलं आहे. हे तत्वज्ञान झालेलाच पुरुष करू शकेल का दुसरा कोणी करू शकेल? हां बरं. आणि जो दुसरा प्रकार तुम्ही सांगितला, त्या अर्जुनाची ती स्थिती त्यांनी करून दिली, तर तुम्ही म्हणालात मग पुढे तो घाबरलाय त्या विश्वरूपाला पाहून, मग ती भीती सुद्धा त्याचं जीवन तिच्या विलक्षण सुखालाच कारणीभूत होईल. आलं लक्षात, व्हायला पाहिजे पण होत नाही अर्जुनाला, होत. तो म्हणतो ना मला आता नको, हे तुझं आटोपून घेईन, मला दाखव. बरं दाखवलं, भगवंतांनी दाखवलं का नाही त्याला? पुन्हा सौम्य रूप मला तुझं पाहू दे. कारण काय, दिव्य दृष्टी जरी दिली ना, तर भगवत अनुग्रह नसेल आणि खरं तत्वज्ञानाचं दार्ढ्य नसेल, तर तो मनुष्य त्या ठिकाणी सुद्धा त्याला हे विश्वरूप दर्शन सहन होत नाही. म्हणून आपल्याकडे म्हणून त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये आग्रह धरला त्यांनी, का त्यांनी म्हणून हा श्वासनाक्षय हा केलाच पाहिजे. स्वामी महाराज आता याच्यावर सहज विषय आला म्हणून सांगतो. आपण अनेक वेळा चिंतन करत असतो. स्वामी महाराजांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा संन्यास घेतला ना, संन्यास घेतल्यावर मग त्यांचे गुरुजींनी त्यांना विचारलं, त्यांनी श्रवण वगैरे वेदांताचं अगोदरच केलं होतं, आणि तिथं संन्यास दिल्यावर ते एका गरुडेश्वर म्हणून एक ठिकाणी नर्मदा काठी, तर तिथं ते दोघंजण राहिले. त्याच्यामध्ये एक असं नर्मदा नदी एक बेट होतं, ते आता बेट वाहून गेलं, काय नाव आता माझ्या लक्षात नाही त्याचं, व्यास क्षेत्र, आणि त्या व्यास क्षेत्रावर ते राहिले. ते सगळे हे संन्यासी महात्मे राहत होते, काही जनावरं वगैरे आणि थोडंसं त्या बेटावर थोडे खोल्या बांधलेल्या तिथं राहत होते. त्यांच्या गुरुजींनी त्यांना विचारलं की मग आता संन्यास घेतला तर तुम्ही काही चिंतन केलं पाहिजे. ते म्हणे काय करायचं? तर ते म्हटले काही नाही, आता तुम्ही मनोनाश आणि वासनाक्षय तत्त्वज्ञानाच्या नंतर मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास केला पाहिजे. ते म्हणले कसा करायचा?
ते म्हणले की या ठिकाणी हे जे मनाचं स्वरूप आहे, वासनेचं स्वरूप आहे, ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नसतं. त्रैकालिक अत्यंत भावरूप असतं. पण मन जे आहे ना ते मन तर देतं ना, म्हणून मनोनाश केला पाहिजे, वासनाक्षय केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही चिंतन करा असं त्यांना सांगितलं. मग ते बसले, ते हे बाहेरच्या खोलीत बसायचे, ते आतमध्ये एक अंधाऱ्या खोलीत बसायचे. सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास. 4-8 दिवस झाल्यावर त्यांनी विचारलं त्या स्वामीजींना, गुरूंनी, त्यांच्या कैवल्याश्रम स्वामी महाराजांनी, काय तुम्ही कसं काय, तुम्हाला बरं वाटतं ना? ते म्हणे बरं वाटतं म्हणे. पण म्हणे स्वामी तुम्ही सांगितलं ते मनोनाश आणि वासनाक्षय करा, चांगलं ऐका, मनोनाश आणि वासनाक्षय करा असं सांगितलं. पण काय होतं म्हणे, मी जेव्हा चिंतन करायला जातो तेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी मनच सिद्ध होत नाही आणि वासना ज्याच्यामुळे ज्या संस्कारच आहे ना ते एक प्रकारे आणतं, तर वासनाही सिद्ध होत नाही. जर ते मनन वासना मला सापडल्या ना, मी त्यांना ठार केल्याशिवाय राहणारच नाही म्हणे, पण ते मला सिद्धच होत नाही म्हटले. त्यामुळं मनोनाश आणि वासना, त्या गुरुजींनी त्यांना वंदन केलं. त्यांनी पत्र पाठवलेलं होतं इथं आश्रमामध्ये की हे आमच्याकडे जे आले हे फक्त वस्त्रांतर करायला आले, हे काही ज्ञान मिळवण्यासाठी आमच्याकडे आले नाही. त्यांना ज्ञानोबरायांच्या कृपेने ज्ञान अगोदरच झालेलं आहे. कारण आत्मस्वरूपाच्या ज्ञानात मनन वासनाच जर नाही तर मनोनाश आणि वासनाक्षय काय करायचा? असं मनोनाश आणि वासनाक्षय म्हणजे अनात्म पदार्थामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा असं ते. जे अभाव स्वरूप पदार्थ आहे त्यांचा भाव मानून पुन्हा त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणं हे हास्यास्पद नाही का, असं त्यांनी गुरूंना दिलेल्या उत्तराचा अर्थ झाला. म्हणून मग ते म्हणले की गुरूंनी सांगितलं की फारच चांगली गोष्ट आहे, तुम्ही खरोखरच तत्त्वज्ञ आहात. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये ह्या नाहीच ना, नाहीच आहे. मग ते म्हणले, स्वामी महाराज म्हणजे माझी छाती फुगली. पण हे कधी झालं होतं म्हणे, हे ज्या वेळेला संन्यास घेतला तेव्हा झालं होतं. आता जेव्हा मी 85-82 असं हे 66 वयाला झालेली सांगितलेली गोष्ट, जेव्हा ते 80-82ला आले तेव्हा ते म्हटले की मला आत्ता मनोनाश आणि वासनाक्षयाचं स्वरूप काय आहे हे मला आता कळायला लागलं. आता मी रात्रंदिवस मृत्यू दिसतो तेव्हा त्या गुरूंना दिलेलं उत्तर योग्य नव्हतं. योग्य उत्तर हे आहे की मनोनाश आणि वासनाक्षयाचा ज्ञानोत्तर अभ्यास केल्याशिवाय नाहीतर हे सगळं पोपटपंची राहतं, हे अनुभूतीचं ज्ञान होत नाही, हे आता मला कळतं, म्हणून मी रात्रंदिवस निधिध्यास करतो असं म्हटले. याचाच अर्थ ह्या अध्यायामध्ये जे विश्वरूप दर्शन आहे, बरोबर आहे ना, हे विश्वरूप दर्शन जरी झालं तरी माणसाला भय वाटू शकतं. आणि म्हणून आपल्या वारक संप्रदायामध्ये एकदम सगळं सत्वगुणात्मक अशा प्रकारचं भगवत चिंतन करावं. जास्त काही ह्या असं मोठं हे करू नये. धाडस केलं तर ते धाडस अंगलट पण येऊ शकतं. आणि इथं अर्जुनम निमित्ती कृत्य आहा श्री भगवान वासुदेवा, अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या मानव मात्रांना सांगितलेलं असल्यामुळं अर्जुनाचा जरी मोठा असेल तो नारायणाचा अवतार आहे, परंतु तिथं सुद्धा हे दाखवलं गीतेमध्ये की अर्जुनालाही भय वाटलं, अर्जुनालाही वाटलं मग ही जर अर्जुनाची स्थिती असेल तर आपलं काय आहे ऐकी नाही. म्हणून आपल्याला जे आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये, जे आता काल ते कोण अभंग म्हटले ना महाराज, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, ही खरी गोष्ट आहे. आणि नाथ महाराजांनी यांनी म्हणून ही अभंगवाणी आपल्या परंपरेत ती कितीतरी मार्गदर्शक झालेली. ते आपल्याला जसं त्यांनी सांगितलं विश्व तो दिवटा आहे तसं त्या ठिकाणी आपल्याला तो दीपस्तंभासारखे हे अभंग करून ठेवलेले आहेत, ऐकी नाही. आणि हे इथं जर ह्या म्हणून मी सांगितलं ह्या अध्यायाचं चिंतन केलं ना, हा अध्याय आपल्याकडून उपेक्षित का राहतो की याचं कारण आपल्याला याचं मार्मिकच लक्षात येत नाही. आणि मग इतकं लक्षात येत नाही, एक अंग नाही बहुतेक अंगाने कुठंच कळत नाही. मग त्यापेक्षा पारायण लवकर करून संपवलेलं चांगलं असं वाटतं याच्यामध्ये. ते कधी कधी सांगतात ना लोक, जुनी लोक आहे ते म्हणतात की 11वा अध्याय सुरू केला का मध्ये बंद नाही करायचं, विश्वरूप दर्शनाचं सगळं एकाच वेळेला करायचं, कारण ते एकदाचं उरकून टाकायचं, त्याचं चिंतन नाही करायचं का, असंच काहीतरी असेल कारण, दुसरं काय. इतर अध्याय चालतात आणि याला काय झाले, उलट या विश्वरूप दर्शनाचा बारकाईनं विचार झाला पाहिजे, ऐकी नाही. लक्षात आलं ना. आता काय आपल्याला हे सगळा अध्याय जरी आता पंक्ती लावल्या तरी चालता येण्यासारखं आहे. नाही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.